नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आणि महिला भगिनींनो, तुमच्यासाठी सेपरेट आमच्या पूर्ण टीमनी खूप दिवसांपासून विचार करून ठेवला होता की अशा महिला ज्या बिफोर मॅरेज असेल, आफ्टर मॅरेज असेल किंवा वेगळ्या कारणास्तव या ग्रामीण भागातल्या महिला असेल, शहरी भागातल्या महिला असेल, खूप चांगलं शिक्षण झालेलं आहे, सध्या शिक्षण झाल्यानंतरही त्या शिक्षणाच्या बेसवर, पात्रतेवरती भरपूर साऱ्या क्षमता त्यांच्यामध्ये आहे, भरपूर सारी करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे, पण त्यांना एक वे मिळत नाहीये. किंवा अशा महिलांना घरी बसून सध्या जर त्यांच्या शिक्षणाच्या अगेन्स्ट सरकारी नोकरी असेल तर त्या महिलांना या पूर्ण सरकारी नोकरीची माहिती कशी मिळू शकते, अगदी फॉर्म भरण्यापासून ते नियुक्ती होईपर्यंत ही पूर्ण प्रोसेस त्यांना कुणी सांगू शकतं का? कारण आता सोशल मीडियामध्ये इतका डेटा अवेलेबल आहे, इतका डेटा आहे, काय कुठे कसं शोधावं हे समजत नाही. सो सरकारी नोकरी संदर्भातल्या जेवढ्याही जाहिराती येतात, भले त्या UPSC पासून क्लास 4च्या असू देत, पण याची इत्थंभूत माहिती म्हणजे महिलांसाठी इथे काय काय ठेवलेलं आहे, कोणकोणत्या परीक्षा आहे, कोणकोणत्या पोस्ट आहे, त्या सगळ्यांची माहिती म्हणजेच हे तुमच्या समोर प्रश्न मी टाकलेले बघा. फॉर्म सुटतात कधी, फॉर्म भरायचे कधी, फॉर्म कुठे भरायचा, फॉर्म भरताना कशी माहिती भरायची, फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करावे लागतात, डॉक्युमेंट कोणकोणते लागतात नसल्यास काय, कोणते डॉक्युमेंट त्या एक्झामच्या अगोदर काढून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून ऐनवेळेस धावपळ होणार नाही. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे परीक्षा पॅटर्न कसा असतो, सिलेबस काय काय आहे, विषय कोणते आहेत, विषयाचं वेटेज कसं आहे, त्यानुसार पुस्तकांचा संच किंवा पुस्तकं कोणती वाचली पाहिजे, नोट्स कशा काढल्या पाहिजे, रेफरन्स बुक कोणते वाचली पाहिजे, स्टँडर्ड बुक्स किंवा बेसिक बुक्स कोणते वाचले पाहिजे, त्यानंतर एक्झामचा जो कालावधी, त्या एक्झामच्या कालावधीमध्ये रिव्हिजन कसं करावं, टेस्ट सिरीज कशा सोडवाव्या, कट ऑफ किती लागतो, पात्र होण्यासाठी किती मार्कांची गरज आहे, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं. त्यानंतर सिलेक्शन झाल्यावरती रिझल्ट कुठे लागतो, कसा लागतो, DV कधी होतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय काय लागतं, ओरिजिनल काय, झेरॉक्स काय, नियुक्ती कशी मिळते, आपल्या जिल्ह्यात मिळते का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देणारं महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी. आणि ह्या इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यासाठी, महिलांसाठी, बऱ्याच महिला आमच्या टीमला कॉल करत असतात, मला माहिती आहे, हुशार प्रचंड आहे, क्षमता प्रचंड आहे, जिद्द, भरपूर सारी मेहनत घ्यायची तयारी आहे, पण त्यांना जर योग्य दिशेने आपण जर घेऊन गेलो, त्यांची एनर्जी जर घेऊन गेलो तर नक्कीच अशा महिला समाजामध्ये आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकतात. आणि अशाच महिलांना लक्षात घेऊन आम्ही तुमच्या प्रती एक सेपरेट माहितीपर मार्गदर्शन बॅच आम्ही घेत आहोत. विद्यार्थी मैत्रिणींनो आणि महिला भगिनींनो, ही बॅच जरी असेल, बघा बऱ्याच वेळेस आम्ही युट्यूबवर सगळी माहिती देत असतो, खरं म्हणजे कुठेच जायची गरज नाही आहे, पण युट्यूबवरती स्कॅटर्ड आहे, म्हणजे पाठीमागचा व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही लवकर, महिन्याभरापूरचा व्हिडिओ तुम्हाला लवकर सापडणारच नाहीये. हे सगळं एकाच ठिकाणी असावं, एका फोल्डर खाली असावं. एक फोल्डर बनेल, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4च्या जागा कोणकोणत्या आहे, त्यामध्ये क्लास 1च्या जिल्हा परिषदच्या कोणत्या आहे, शिक्षण विभागाच्या कोणत्या आहे, किंवा महसूल विभागाच्या कोणत्या आहे, फॉरेस्ट विभागाच्या कोणत्या आहे, हे सगळी क्रमवार हे फोल्डर असणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ते टाकणार आहोत. इवन दो काही पदं आहेत अशी फेमस, जसं की अंगणवाडी पर्यवेक्षिका, मग अशी जी पदं आहेत त्या पदांनुसार सुद्धा फोल्डर असेल आणि त्यामध्ये पूर्ण माहिती असेल. अगदी 2026 चालू आहे तर 26च्या पाठीमागच्या वर्षातल्या माहिती पण आम्ही PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसे होते, कोणते सब्जेक्ट होते, कट ऑफ काय लागला होता, तुमचं सिलेक्शन कुठे झालं होतं, ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. फक्त टप्प्याटप्प्याने हे सगळं चालू होणार आहे. साधारणतः आता आम्ही बॅच अनाऊन्सही करत आहोत, साधारणतः 15 जून पासून यावरती सगळं मटेरियल तुम्हाला बघायला मिळणार आहे. हळूहळू आम्ही हे टाकत आहोत. म्हणजे महिला म्हणून तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला जर अपेक्षा असेल की मला सरकारी नोकरी मिळवायची आहे, तर त्यासाठी अतिशय उत्तम असा हा इग्नाइट अकॅडमीचा उपक्रम आहे. नक्कीच तुम्ही आत्ता जॉईन करा. भले तुम्ही अनमॅरिड असाल तर वडिलांना सांगा, मॅरिड असाल तर तुमच्या हस्बंडला सांगा, किंवा तुमचे मुलं असतील त्यांना सांगा, पण नक्की जॉईन करा. ही जी बॅच आहे ना, ही नारी शक्ती नावाची बॅच आहे आणि ह्या बॅचमध्ये मी स्वतः तुम्हाला गायडन्स करणार आहे. माझं आठवड्यातनं एकदा 1 to 1 काउन्सिलिंग असणार आहे, 1 to 1 टॉक असणार आहे, बोलणं असणार आहे, माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. माझ्यावर माझे सगळे कलिग असणार आहे, सागर हंगे सर असेल, गणेश सर असेल, किंवा तिकडे संभाजीनगर मधली काही टीम आहे आमची, गणेश विजय शेळके सर असेल, बोबडे सर असतील, अमोल गाडेकर सर असतील, किंवा MPSCचे पण आमचे रथी महारथी आहेत सध्या,
त्यांचे सगळ्यांचे असेल, हे लेक्चर तुम्हाला आठवड्यातून एकदा ठेवणार आहोत. पण मी तुमच्याशी दर आठवड्यातून एकदा बोलणार आहे. तुमच्या शंका, तुमचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह केले जातील. सो त्यासाठीच ही बॅच नारी शक्ती बॅच आहे. फक्त महिलांसाठी यामध्ये आम्ही माहिती देणार आहोत. केंद्र सरकारच्या जागा असेल, राज्य सरकारच्या असेल, बँकिंग, PSU असेल किंवा इतर संधी असेल, त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला यात दिली जाणार आहे. बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची. 99 रुपयात सगळी माहिती तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळणार आहे. 99 रुपयात सरकारी नोकरी संदर्भातल्या सगळी इत्थंभूत माहिती, पदं कोणकोणती आहेत, त्या पदांची सॅलरी काय असते, प्रमोशन कसं होतं, तुम्हाला वर्कलोड काय असतो, कामात जबाबदाऱ्या काय असतात, तुमच्या घरापाशी जॉब मिळू शकतो का, सगळं मिळणार, काळजी करू नका. सो तुमचे सगळे आता महिलांचे इश्यूज, लग्नानंतरचे इश्यू, लग्नाच्या बिफोर इश्यू असेल किंवा लांब त्यांना पालक पाठवत नाही किंवा घर सांभाळायचं आहे, सासू सासरे असेल, मुलं असेल, हस्बंड असेल, त्यांचं सगळं घर आवरायचं आहे, ते करून जॉब करायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही सगळे लक्षात ठेवूनच तुमच्यासाठी इथे इत्थंभूत माहिती देत आहोत. काही महिला कदाचित फ्री असू शकतात, लग्नाच्या आधी सर आम्हाला नोकरीची गरज आहे, आम्ही फ्रीच आहे, कुठे पण मी शिफ्ट होऊ शकते, जॉब करू शकते, सरकारी नोकरी करू शकते. काही महिलांचं काय, मी ह्याच जिल्ह्यात सर, ह्या जिल्ह्यासाठी असे काही जाहिराती निघतात का ते सांगा सर आम्हाला. सो ते पण आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आणि किती, फक्त 99 रुपयाची बॅच. मला वाटतं तुम्ही तुमच्या हस्बंडला, तुमच्या पालकांना, वडिलांना जरी बोललात किंवा तुमच्याकडे सुद्धा 99 रुपये पॉकेट मनी असेलच, ह्या 99 रुपयात जर तुम्हाला ही सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळत असेल तर तुम्ही तर जॉईन करा. तुमच्या मैत्रिणी, तुमचा ग्रुप, तुमचा कॉलनीचा ग्रुप असेल, तुमचा बिल्डिंगचा ग्रुप असेल, तुमच्या रिलेटिव्हचा ग्रुप असेल, तुमच्या जुन्या मैत्रिणींचा ग्रुप असेल, शालेय जीवनातला ग्रुप असेल किंवा आता नवीन तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी गप्पा गोष्टी करताल, त्यांना सगळ्यांना मेसेज द्या की ह्या 99 रुपयात तुम्हाला हे सगळं मिळणार आहे, सगळी माहिती मिळणार आहे. महिलांसाठी वेळोवेळी येणाऱ्या सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातींची माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. कुठे जायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल की सर मग आम्हाला हे जर एका ठिकाणी देत असाल तुम्हाला, कुठे आहे हे, तर नारी शक्ती बॅच तुम्हाला घ्यावी लागणार. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये इग्नाइट अकॅडमीचं ॲपची लिंक दिली बघा खाली, त्या लिंकवर क्लिक करा, मोबाईलला डाउनलोड करा. डाउनलोड केलं की त्यामध्ये तुम्हाला ही बॅच बघायला मिळेल. काही अडचण आली तुम्हाला, काही अडचण आली तुम्हाला, खाली नंबर दिला बघा, ह्या नंबरला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. आणि ह्या बॅचमध्ये ना आम्ही माहिती देणारच आहोत तुम्हाला, रेकॉर्ड स्वरूपात असेल आणि आठवड्यातून एकदा बघा 1 to 1 तुम्ही बोलू शकता, तुमच्या शंका मांडू शकता. परीक्षांबाबत शंकाचे समाधान तुमचं केलं जाणार आहे. सरकारी नोकरीबाबत योग्य मार्गदर्शन, अजून बरंच काही तुम्हाला सांगितलं, हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या, तुम्ही हे तुम्हाला सांगतील, किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करा. हे बघा, हे असं ॲप आहे प्ले स्टोअरवरनं, आणि नारी शक्ती बॅच नावाची बॅच जॉईन करा. महिलांसाठी खरंच मी खूप मोठं हे काय म्हणूया आपण जबाबदारी घेतलेली आहे. तुम्हाला इत्थंभूत माहिती आम्ही देणार आहोत. आम्हाला अपेक्षित आहे महाराष्ट्रात सर्वच नारी शक्ती एकत्र आल्या पाहिजे आणि सगळ्या नारी शक्तींना फिमेल रिझर्वेशन असतं ना, महिलांचं आरक्षण आहे 33%. सो त्याचाही फायदा तुम्ही घेतला पाहिजे. बऱ्याच महिलांना माहीतच नाही आहे की याला काय डॉक्युमेंट लागतात जेणेकरून मला सिलेक्शन होऊ शकतं आणि फायदा होऊ शकतो. ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ मी मोठा घेतला आहे, पण तुमच्यासाठी, तुमच्या हक्काचा, मी तुमचा भाऊ म्हणा, तुमचा पालक म्हणा, तुमच्या मुलासारखा होऊ शकतो कदाचित काहींचा, काय जे असेल ते तुम्हाला योग्य वाटलं तर नक्की जॉईन करा. आणि यामध्ये सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे, नक्की जॉईन करा. अजून काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि हक्काने आमच्या टीमला नक्की सांगा, आमच्याकडनं मागून घ्या. आणि तुम्हाला आम्ही सगळं देतोय. याच्या मागे 99 रुपये ठेवायचा उद्देश पण हा आहे की कधी कधी होतं काय, आम्ही युट्यूबला तर सगळं फ्रीच देतोय, पण फ्री असून सुद्धा बऱ्याचशा महिला त्याला निग्लेक्ट करतात, दुर्लक्ष करतात किंवा तेवढ्यापुरतं बघतो आपण नंतर सोडून देतात. थोडं सिरियसली त्या बॅचमध्ये तुम्ही जर याल ना तर तुम्हाला सिक्वेन्सी दिसणार आहे. ॲटलिस्ट बघा, कधी कधी असं पण होतं, तुम्ही घरातल्या तुम्ही नाही केलं, तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही सांगतात, तुमच्या मैत्रिणीला सांगतात, तुमच्या नातेवाईकांना सांगतात, फायदा कुणाला नक्कीच होणार आहे. अगदी म्हणजे मी असं म्हणणार की ज्या महिलांना सरकारी नोकरी करण्या योग्य आहे त्यांनी जॉईन करा. सगळे जॉईन करू शकता. कुणी महिला अशी मावशी असेल, आई असेल कुणाची, त्या पण जॉईन करू शकतात, जेणेकरून तुमच्या इतर नातेवाईकांमध्ये सुद्धा तुम्ही स्प्रेड करू शकता, त्यांना सांगू शकता, तुम्हाला पण माहिती मिळू शकते. सो नक्कीच त्याचा फायदा करून घ्या. आणि तुम्हाला ही बॅच, हे मी जे बोलतोय, जे ही बॅच तुम्हाला अनाऊन्स केली मी, याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त लाईक करून शेअर पण करा. मला कमेंटमध्ये पण टाका किती जणांना शेअर केला. ओके, सो इथेच थांबतो. काही शंका असेल खाली नंबर पण दिला आहे, लिंक दिली, लिंकवर क्लिक करा आणि ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये